केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची बंदी आता उठवली आणि ऊसापासून इथेनॉल निर्मिती करण्यास बंदी घातलेली होती। मात्र केंद्रानं आता हा निर्णय मागे घेतलाय। बी हेवी मोलॅसिस पासून इथेनॉल बनवण्यास परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून हा मुद्दा आज राज्यभरात चांगलाच गाजत होता। इथेनॉल निर्मितीवर ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती, त्यामुळे साखर कारखानदारांनी यावर नाराजी व्यक्त केली होती। इथेनॉल निर्मिती कारखान्यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती। मात्र आता केंद्र सरकारनं इथेनॉल निर्मितीवरची ही बंदी उठवलेली आहे। यावेळेला अनेक वेळा मंत्रिमंडळात चर्चा झालेली आहे। वास्तविक हे वाद टाळले पाहिजे होते अशी भूमिका आम्ही अनेक वेळा भुजबळ साहेबांना बोलून दाखवली होती। तर भुजबळ साहेबांनी परवा भाषणामध्ये सांगितलं की बाबा मी 2 महिने गप्पच होतो, मी काही त्याच्यावर प्रतिक्रिया केली नव्हती। परंतु ज्यावेळा अशा विध्वंसक चालू झाल्या गोष्टी त्यामुळं मला बोलावं लागलं। तर माझीसुद्धा दोघांना विनंती आहे, असं बोलल्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होते, त्यांनी कृपया हे टाळलं तर बरं होईल। तर मुळातच इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घालणं हाच मूर्खपणाचा निर्णय होता, पण उशिरा काय होणार, परंतु सरकारनं ती चूक दुरुस्ती केली। परकी चलन सरकारचं क्रूड ऑइलच्या आयातीतून वाचलं, याशिवाय साखर उद्योगाला एक मोठा दिलासा मिळाला। पर्यायाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेऊन हे प्रकल्प उभा केलेले आहेत आणि साधारणतः 50,000 कोटीची गुंतवणूक ही या व्यवसायामध्ये झालेली आहे। त्यामुळं या निर्णयामुळं आता परत त्या उद्योग व्यवसायाला आणि शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल। दुसरा महत्त्वाचा फायदा असा आहे की साखरेचे जे दर आहेत आत्ताचे, ते साखरेचे दर सुद्धा स्टेबल राहतील। भंडाऱ्याची उधळण म्हणजे